ज्याचे घरी निळा मने देव, निळा मने देव, निळा म्हटले निळा मने देव रावे ज्यांचे घरी दत्त चोपदारी करीत असे. दत्त भगवान चोपदारकी करायला होते. लक्षात भगवंताने स्वतः चोपदारकी केली. हो, आज या कीर्तनामध्ये चोपदार बाबा उपलब्ध आहेत. अनेक कीर्तनात चोपदारच नसतात. मला सांगा, या ठिकाणी उभे राहिलेल्या पैकी सर्वात मोठं कोणी माहित तुम्हाला? कीर्तनकार नाही, चोपदार. लक्षात चोपदार एवढा मोठा माणूस आहे. आणि बाबांचं वय पा, वयाच्या हिशोबाने चोपदार आहेत. भगवंताने स्वतः चोपदारकी केली. चंदन उगाळून दिलं, पाणी, कपडे धुतले. एवढी सेवा नाथ महाराजांच्या घरी गेली. आणि नाथ महाराजांनी एकदा एका षष्टीला, आता षष्टी पा षष्टीला आपला देह ठेवला होता. कधी? षष्टीला. षष्टीला देह ठेवला. आणि मग माणूस गेल्यानंतर आपण काय करतो? 4 जण आणि 5वा चालले बा महाराजांना घेऊन. जय खांडेकरी होते. ते म्हटले भागवत काय लिहिलं, अभंग काय लिहिले. शेवटी आपल्याच खांद्यावर चालला आहे ना. आपला खांदाच कामा आला ना. असं त्यांचं बोलणं सुरू. तितक्यात नाथ महाराजांनी आवाज दिला, पंत ठेवा खाली. काय? ठेवा खाली. त्यांना थंडीन ताप एकदमच आला ना. नाथ महाराज बसले उठून, चालत चालत आपल्या घरी गेले. पुढे आणखीन 1 वर्ष गेलं. परत षष्टी तिथी आली आणि षष्टीला आपला देह ठेवला. परत मग 4 खांदेकरी ते म्हटले, बघा अजिबात बोलायचं. माणसं बोलले, बाबा उठून बसले आहे ना. आता बोलायचं नाही. वेशीपर्यंत आले. वा वेश ओलांडली. तुला जमला. आता बाबा उठत. तितक्यात एक नवीन मुलगी, नवीन लग्न झालं होतं आणि ती पहिल्यांदाच आपल्या सासरला निघाली. तिची आई त्या ठिकाणी सोडायला आली होती. आई म्हटली, कोण मारलं? अरे माझी मुलगी
पहिल्यांदा सासरला चालली. कोण मारला आपल्या गावात? त्याला समजलं की नाथ महाराज गेले. ती म्हटली, काय बाई, नाथ बाबा आजच जायचं होतं का? लगेच बाबा उठले. बाबा म्हटले, बाई अगं तुझ्या मुलीला सासरला जाऊ दे, मी नंतर जातो. परत 1 वर्ष गेलं. परत षष्टी तिथी आली. आता महाराजांनी ना खांदा ना खांदेकरी कोणीच नाही. मग टाळ मृदंगाच्या गजरामध्ये महाराज चालत चालत गोदावरी गंगेमध्ये गेले आणि आपला देह त्या ठिकाणी समर्पित केला. लक्षात, याला म्हणतात देव जिंकणे. की नाथ महाराजांच्या घरी त्यांनी काळावरही विजय मिळवला आणि देवही जिंकला. आलं लक्षात? काय केलं? काळही ताब्यात आणि देवही जिंकला. म्हणून भगवंताने 36 वर्ष सेवा नाथ महाराजांच्या घरी केली. महाराज समजला मला, अजून तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्हाला काय फळ मिळालं? महाराज म्हणतात, मिळालं हो अभंगाचं 2रं चरण. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसरे खंती. संतांनी आमचा सांभाळ केला. बघा, संतांनी आमचा सांभाळ केल्यामुळे भय म्हणजे भीती, खंती म्हणजे चिंता. काय चिंता? बरोबर काय? थांबायचं का? थांबल्यातून खंती म्हणजे चिंता, भय, भीती, चिंता आता आम्हाला काही राहिली नाही. आम्ही जन्माला आलो, आमचं जीवन सफल झालं. पहा, तुम्ही बहुत श्रुत श्रोते आहात. मला असं वाटते सगळेच पंढरपूरला गेले असतील, है ना? गेले ना तुम्ही? गेले असतील. पुढे राहिला असेल तर जाऊन या. कारण जन्माचं सार्थक कलियुगामध्ये काय असेल तर तुकोबराय म्हटले, तुका म्हणे जन्मा
निवडणुकीची गोळी सुटावी असं प्रमाण दिलं बा महाराज आहे ना. अगदी लगे नेम धरूनच तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखलिया. बस आपण तर शरीर जिंकू शकत नाही. जग जमणार, जग जिंकू जमणार का नाही. देव देव जिंकता येईल, देव जिंकता येईल. काळ तर काही काळ जिंकणं सोपं नाही, पण एक करू शकतो आपण. सोपं साधन सांगत तुकोबारायांनी की तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. फक्त एकदा विठ्ठलाचं दर्शन तुम्ही घ्या. म्हणून एक आपण प्रत्येकाने पंढरपूरला वर्षातून एकदा तरी कार्तिकीला जा, आषाढीला जा, पण आपण गेलो पाहिजे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण चंद्रभागेमध्ये स्नान करतो. स्नान करून आपण ज्यावेळेस पायऱ्या चढतो ना, त्यावेळेस आजूबाजूला दुकान आहेत का पाहिलं तुम्ही. आणि त्या दुकानामध्ये वेगवेगळे गाणे असतात. गाणे आम्ही दरवर्षी जातो कार्तिकीला. गाणे दरवर्षी बदलतात ते सारखे राहत नाही. गाणं आलतं पहा आधी कोणते माहिती. चांदन चांदन झाली रात विठुरायाची पाहत होती मी वाट. महिला मंडळीने एवढं गाजवलं ते. गावात भजन म्हटलं लावला स्वर घेऊनच आल्या त्या गावात आपल्या. गाणं काही फार काळ राहत. नंतर एक डबल गाणं आलं, हॅलो मी पांडुरंग बोलतो. ते काही दिवस चाललं आणि मग नंतर गाण्याला पहा कोणतं माहिती. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. धनी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी. गाणं एवढं गोड आहे बघा. याच्यामध्ये ज्ञानोबरायांचे विचार सांगितले. काय विचार आलेला आहे ज्ञानोबरायांचा. पंढरपूरच्या जवळच मंगळगडा गाव आहे. त्या गावामध्ये एक 16.5 वर्षाचं वय श्यामा नावाची एक व्यवसाय करणारी स्त्री होती. तिच्या पोटी कान्होपात्रेचा जन्म झाला. कोणाचा ऐका मुलींनो, कोणाचा. कान्होपात्रा. इतकी सुंदर होती की तिने जर सुकलेल्या कमळाच्या फुलाला स्पर्श केला तर कमळही फुलायचं. लक्षात. इतकी सुंदर. ऐका. पण आई माहिती आहे पण बाप माहिती नाही. आणि पोरीनं ऐकलं होतं की ज्ञानोबा एवढे उदार आहेत, कृपाळू आहेत की त्यांनी अनेकांचा उद्धार केला. माझाही नक्की करतील. कारण साधकांचा माय बाप दरुशने हरी. ज्ञानोबा योगायोग असा झाला की त्या दिवशी ज्ञानोबरायांची भेट झाली. मुलीनं त्यांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकलं आणि विचारलं, ज्ञानोबराया सांगा, एका अपवित्र कुळामध्ये माझा जन्म झाला, माझा उद्धार कशामुळे होईल. ज्ञानोबरायांनी तिला सांगितलं, पोरी तू आमच्या सोबत पंढरपूरला चाल. त्या ठिकाणी विठुरायाचं दर्शन घे आणि मंदिरामध्येच नामस्मरण करीत राहा. मुलीने शब्दावरती विश्वास ठेवला. ऐका. ती पंढरपूरला आली, चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि ती रांगेमध्ये लागली दर्शनासाठी. कारण तिनं ऐकलं होतं की राजस सुकुमार वदनाचा पुतळा रविश शिकला लोपलिया कस्तुरी मळवट.
इतका सुंदर आहे तो भगवंत. लावण्याचा गाभा त्रैलोक्यात शोभा, लावण्याचा गाभा त्रैलोक्यात शोभा, विटेवरी उभा वनवंडारी रे, विटेवरी उभा वनवंडारी रे. लावण्याचा गाभा त्रैलोक्यात शोभा, लावण्याचा गाभा त्रैलोक्यात शोभा, विठीवर उभा वनवंडारी, विठीवर उभा वनवंडारी. आणि मग कानोपात्रा सुद्धा दर्शनासाठी गेली. पाहते तर काय विठ्ठल कसा आहे, कसा आहे विठ्ठल. ती म्हटलं हे तर सावळा आहे, तिला सावळा दिसला. मी तर ऐकलं होतं. मग तिनं काय केलं, देवाच्या पायावरती आपलं बोट ठेवलं. बोट ठेवल्याबरोबर देवाच्या पायाला खड्डाच पडला. खड्डा. तिच्या लक्षामध्ये आलं की देव सामान्य नाही. आणि मग तिने दर्शन घेतलं. त्या मंदिरामध्ये ज्ञानोबाने सांगितलं होतं की नामस्मरण कर पुरी, पायात घुंगर बांधले, ती नाचायची, गळ्यामध्ये विणा लटवायची आणि त्या पांडुरंगाचं भजन म्हणायची. तिला असं वाटलं आपण एकदा आपल्या आईला भेटावं. घरी गेली, आईला विनंती केली की आई, अगं आपल्या दरबारामध्ये अनेक सुंदर सुंदर पुरुष येतात, पण विठुरायासारखा सुंदर पुरुष जगात नाही. आई ऐक ना आई, अगं आपण आता इथे नाही राहायचं ग, आपण पंढरपूरला जाऊ आणि विठुरायाच्या मंदिरातच राहू ना. आई म्हटली पोरगी आत्ता गेली दिंडी आणि बिघडली. काय म्हटली आई, बिघडली ही आता आपल्या काही कामाची राहिली नाही. तिनं बिदरच्या बादशाहाला पत्र पाठवलं आणि आपल्या मुलीला त्या ठिकाणी विकून टाकलं. त्या बिदरच्या बादशाचे शिपाई नेण्यासाठी आले. मुलगी विनवणी करते, आई अगं नको पाठवू ना मला यांच्या सोबत, हे कुठे नेतील मला, माझं काय करतील. परंतु आई काहीही करायला तयार नाही. शेवटी आईनं आपल्या मुलीचा हात शिपायांच्या हातामध्ये दिला आणि ते शिपाई तिला ओढत ताडत येत आहेत. तिने विनंती केली की दादा मला असं ओढत ताडत नका नेऊ, माझी फक्त एक छोटीशी इच्छा आहे, अट आहे. ऐका दादा, मला फक्त एकदा पंढरपूरला न्या, त्या विठुरायाचं दर्शन घेऊ द्या. आणि दर्शन झालं की तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मी येण्यासाठी तयार आहे. फक्त माझी तुम्हाला विनंती आहे. त्यांना असं वाटलं असं ओढत ताणत नेण्यापेक्षा काही हरकत. शिपाई महाद्वारामध्ये उभे राहिले. मुलगी धावतच आत गेली. सगळे भाविकांना लोटत पाटत बाजूला केलं आणि देवाच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं. आणि मुलगी विठुरायाला विनंती करते की देवा, अरे या त्रिभुवनामध्ये तुझ्याशिवाय माझं कोणी नाही रे. अरे तुला हेच दिवस दाखवायचे होते तर कशाला मला आधी दर्शन दिलं. मी ज्ञानोबरायांच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवल्यामुळे मला तुझं दर्शन झालं. सांग देवा आता मी काय करू. ज्याप्रमाणे एखाद्या हरणीचं पिल्लू वाघाच्या तावडीत सापडावं तशी माझी अवस्था झाली रे देवा. मला वाचव. तुझ्या विश्वामध्ये तुझ्याशिवाय माझं कोणी नाही. देवाला त्या ठिकाणी विनंती करते आहे, देवा फार माझ्याकडे वेळ नाहीये, माझा अंत आता पाहू नको.
नको देवराया अंत पाहू नको देवराया अंत पाहू नको देवराया नको देवराया नको देवराया नको देवराया अंत पाहू नको देवराया नको प्राण हा सर्वथा जाऊ पाये नको देवराया अंत पाहू नको देवराया अंत प्राण सर्व देवा आता माझा फार आणतो नको रे पाहू. आणि मग भगवंताने कान्होपात्रेला आपल्या हृदयामध्ये विलीन करून घेतलं आणि मुलीनं देवाच्या चरणावरती आपला प्राण त्या ठिकाणी दिला. बारी थांबली. एका विशेषच्या मुलीनं देवाच्या चरणावरती प्राण दिला. कोणी म्हटलं की माती करा, कोणी म्हटलं चंद्रभागेमध्ये हिला टाकून द्या. परंतु त्या काळचे पुजारी होते अनंत शास्त्री. ते म्हटले ज्या अर्थी चरणावरती पूर्ण प्राण दिला त्या अर्थी मुलगी सामान्य नाही. एक काम करूया, आपण रात्रभर ते प्रेत मंदिरात ठेवू. देव सांगेल तसं आपण करू. आणि मग देवाने दृष्टांत दिला की अनंता, ए अनंता, मुलगी सामान्य नाहीये. मुलीनं ज्ञानोबरायांच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि ती या ठिकाणी आली. ती अखंड माझं नामस्मरण केलं, शेवटच्या श्वासापर्यंत केलं. तिची समाधी माझ्या उजव्या साईडला बांधा. आणि तिची समाधी त्या ठिकाणी बांधण्यात आली. त्या ठिकाणी एक झाड त्या ठिकाणी उगवलं. आजही आपण जर पंढरपूरला गेलो तर आधी दर्शन कान्होपात्रेचं आहे आणि नंतर भगवंताचं आहे. एवढं कान्होपात्रेला उच्च स्थान प्राप्त झालं. स्वतःची पत्नी ही बाजूला आहे, पत्नीपेक्षाही आधीचं स्थान प्राप्त झालं. याचं कारण काय असेल? कारण एकच आहे महाराज, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. संतांनी आमचा सांभाळ केला, ज्ञानोबरायांनी आमचा सांभाळ केला आणि त्यांनी सांभाळ केल्यामुळे आमच्या मनात जी इच्छा होती, महाराज म्हटले कृत झालो. जी इच्छा आमच्या मनात होती ती आता पूर्ण झाली. आता आमची काहीही इच्छा राहिली नाही. आणि मग तुम्ही म्हणसाल महाराज काय राहिलं मग शेवटी? तुकाराम महाराज म्हणतात, मी शरीरही जिंकलं, मी जगही जिंकलं, मी देवही जिंकला. आणि जो काळ आहे, काळ तो कोणासाठी थांबत नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. परंतु त्या काळाचं सुद्धा आमच्या समोर काही चालत नाही. कारण तुम्ही सांभाळलेले संती भय निरसले संती. त्याच्यामुळे काळाचं आमच्या समोर आता काही चालत नाही. हे महाराज अभंगाचे शेवटचे. तुका म्हणे काळा, 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 तुका म्हणे
कामने काळा तुका म्हणे काळा तुका म्हणे काळा तुका म्हणे काळा तुम्ही दाबळले संगती 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 Bye.
तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, काळाचं सुद्धा आमच्या समोर आता काही चालत नाही. बघा कीर्तनाची वेळ संपली ना. बसलेल्यांपैकी काही असे बसले की ती टाळी वाजवत नाही आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. लक्षात मला प्रश्न पडला त्यांना नेमकं काय म्हणायचं, इथून संपून घ्या असं म्हणायचं नाही का. काही माता मोऱ्या टाळ्या वाजवत होत्या, मनात म्हणतही असतील, काहीच म्हणत नव्हत्या. लक्षात कीर्तनाला आल्यानंतर आपण नामस्मरण केलंच पाहिजे. नामस्मरण जीवनाचा उद्धार होईल ना. म्हणून एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा महाराज म्हटले जन्माचं सार्थक पहिलं शरीर जिंका, जग जिंका, देव जिंका, शेवटी काळ जिंका. काहीच नाही करता आलं ना, सोपं साधन सांगितलं. तुका म्हणे का कलियुगामध्ये जर उद्धार असेल तर फक्त नामस्मरणामध्ये दादा हो. आणि नामस्मरण आपण केलं पाहिजे. लक्षात एक उदाहरण सांगतो आणि सेवा थांबवतो, वेळ झाली आपली. एवढं सांगूनही काहींनी टाळ्या वाजवल्या नाहीत, नुसतेच पाहत होते असे. टाळीचं महत्व सांगतोय एका मिनिटात आणि उदाहरण सांगून थांबतो, सेवा विराम देतो. माझे मित्र आहेत बघा, डॉक्टर आहेत. त्यांनी प्रश्न मला विचारला, म्हटले महाराज मी अनेक पेशंट पाहिले हो, पण माझ्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये एकही तृतीयपंथी आला नाही. तृतीयपंथी समजतात तुम्हाला? टोल नाक्यावर असतात आहे ना, समजतं तुम्हाला. एक बी पेशंटने आला. मला प्रश्न पडला ते बिमार पडत नाहीत का. त्यांनी मला प्रश्न केला. मी म्हटलं बा मला काय माहिती. म्हटलं याचं उत्तर जर मिळवायचं असेल तर आपल्याला त्यांनाच विचारावं लागेल, बरोबर आहे की नाही. मग एक दिवस प्रसंग असा झाला, प्रवास करत असताना ते मिळाले. ते असतातच 10 रुपये. आता मी रोज प्रवास करतो अमरापूरला, शाळेत असल्यामुळे, शाळेत प्राध्यापक असल्यामुळे रोजच वाऱ्या करते अमरापूर. रोज अमरापूरला टोल नाक्यावर असतात. मी त्यांना प्रश्न विचारला, ते म्हटले 10 रुपये द्या. म्हटलं 10 ने 1000 देतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हटले सांगा. तुम्ही किती जण आहात. ते जेवढे होते ते कोणी इथं कोणी तिथं असते. त्यांना आवाज दिला, सगळ्यांना जमा केलं. काय प्रश्न आहे तुमचा. म्हटलं प्रश्न एवढाच आहे की तुम्ही कधी बिमार पडत नाही का. त्यांनी खूप छान उत्तर दिलं. म्हटले आम्ही पैसे मागताना आधी टाळी वाजवतो, वाजवतात ना, मग पैसे मागतो. टाळी वाजवल्यामुळे आम्ही कधीच बिमार पडत नाही. विचार करा, जर टोल नाक्यावर ते तृतीयपंथी टाळी वाजवून ते कधी बिमार पडत नाही, तर इथं कीर्तनाला जे बसलेत, कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे, का तुका म्हणे पापी याची रोगाची या रुपये. एवढं सांगूनही काही वाजवत नाहीत. काय फळ काय महाराज कीर्तनात टाळी वाजवायचं.
अहो टाळी वाजवल्यानंतर आपल्यामध्ये आपण चुकून जर काही आपल्याला पाप झालं, पाप होणारच आहे, कारण कली ही पापाची मूर्ती असं म्हटलेलं आहे. कळत नकळत आपल्या हातून पाप घडते आणि ते पापाचं शालन जर करायचं असेल तर एकमेव साधन सांगितलं, घेता नाम विठोबाचे कळप जळती पापाचे. ज्याच्या वेळेस विठ्ठल विठ्ठल होईल त्यावेळेस आपण टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवल्यामुळे आपलं पाप निघून जाते. काय होते? पाप निघून जाते. कुठे जाते? महाराजच्या घरी नाही, नाही, जो वाजवत नाही त्याच्याकडे. लक्षात तुम्ही ठरवा टाळी वाजवायची का नाही. याच्यापेक्षा वेगळं काही सांगू शकत नाही. बघा चला, तुकोबराय म्हटले, तुका म्हणे काळ आता करू न शके गोळ. आताच तुकोबरायांची तुकाराम महाराज बीज झाली. लक्षात, त्यांनी काळावर विजय मिळवला. विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा तुकोबरायांना न्यायला आला. लक्षात, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. कशामुळे? तर काळ जिंकला. आता वेळ नाही मला सांगायला तो कथाभाग. मग आपणही जीवनामध्ये देव आपलासा करा. देव आपलासा केल्यानंतर आपला जन्म सफल झाल्याशिवाय राहणार नाही. संगत सांगण्याची का, संतांच्या संगतीत आला, सांभाळ झाला, जन्म सफल झाला. लक्षात. परंतु आपण कीर्तनामध्ये येणार नाही, संतांच्या संगतीमध्ये येणार नाही. एक उदाहरण सांगतो. एक 250 एकराचा बागायतदार होता बघा. किती? 250 एकर. तुमच्याकडे आहे का महाराज? आहे कोणाकडं? नाही. आधी असेल, आमच्याकडे होते 2-4. आता नाही मला कळून. आधी होती, खलास झाली ती, दारू मध्ये गेलं सगळं. 250 एकराचा बागायतदार. मित्रांमध्ये संगत वाईट लागली. एक गोट घेता घेता पिल्लू घ्यायला लागला. पिल्लू घेता घेता गल्लीत डोळायला लागला. आणि मग दारू बरोबर बाटली हातात आली. त्याला जुगार खेळण्याचा नाद लागला. जुगार, जुगार समजते ना? पत्ते, हा समजते. पत्ते खेळायला लागला. पत्ता, डाव आणि दारू इतकी वाईट आहे दादा की त्या डावामध्ये याच्याकडे खूप पैसा होता. तर लोक मध्ये, शांभाऊ या या या, बसा बसा. शांभाऊचे सगळे पैसे संपले. मग आता शेतकरी माणसं आपण, त्यांनी शेती विकायला काढली. 10 एकर, 20 एकर, 25 एकर, 50 एकर करता करता 250 एकर चुना लागला. सुंदर घर बांधलेलं होतं, ते घरही विकलं. जवळचे पैसे संपले. जे मित्र म्हणत होते शांभाऊ, आता काय म्हटले माहितीये का? श्याम्या, अरे पैसे असतील तर बैस, नाही तर उठ. अरे तुरे करायला लागले. कारण हे जग कसं माहितीये का? जन ही सुखाचे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जे की पैसा पाहिजे, पैसा नसू द्या कोणी आगाम घालत नाही. आणि मग पैसे संपले. आता शरीर खराब झालं होतं, संपलं ना. दारू पिऊ पिऊ लोकांचे फुफस गेले. त्याचं फुफस गेले हो, दवाखान्यात न्यायला पैसे नाही. शेवटी तो घरीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाला तर पैसे नाही जवळ. एक छोटस खुराडा केलेलं होतं. खुराडा समजते ना? कुणाचं कसंही घर, त्यामध्ये ते पती पत्नी राहत होते. 4 वर्षाचा मुलगा, 2 वर्षाची मुलगी त्याला. आणि मग तो मेला. गावच्या लोकांनी वर्गणी केली, त्याचा अंत्यविधी केला. सावडणं झालं. आता आपल्याकडे जर कोणी वारलं ना, तो लोक भाकरी आणतात. आणतात ना? आमच्या गावात आणतात. तुमच्या आणतात का नाही? आणतात. आणि मग लोकांनी भाकरी आणल्यावर 4-5 दिवस, 5 दिवस आणल्या. 6व्या दिवशी काय, कोणी आलं नाही. घरात अन्नाचा पत्ता नाही. कोण नाही अन्नाचा. मुलगी म्हटली, आई अगं मला खूप भूक लागली, मला खायला दे ना काहीतरी. आईनं घरामध्ये पाहावं तर बिल्डिंगमध्ये अर्धी भाकर आहे. ती 4-5 दिवस झाले कडक झाली होती. तिने ती पाण्यामध्ये भिजवली आणि त्या मुलीला खायला दिली. आज दिली पण उद्या काय? उद्या तीच परिस्थिती ना हो. तो मुलगा म्हटला, आई माझ्या पोटात दुखत आहे ग.
त्याला समजत नव्हतं मला भूक लागली, माझ्या पोटात दुखतं. आईला दया आली. शेजारी किराणा दुकान होतं. आई त्या ठिकाणी दुकानदाराकडे गेली. पदर पसरला, दादा मला थोडासा किराणा द्या. एक काळ असा होता की त्या काळामध्ये या बाईच्या मालकानं किराणा दुकान टाकण्यासाठी मदत केली होती. परंतु तो दुकानदार काय म्हटला माहिती आता, बाई किराणा मी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण तुमच्याकडे पैसे नाही. माझे पैसे तुम्ही कसे दिसाल, मी तुम्हाला एक कण देऊ शकत नाही. त्याला काही दिलं नाही. शेवटी त्या मातीच्या डोळ्यामधून अश्रू निघाले. ते अश्रू पुसले. नुकताच नवरा जाऊन 5 दिवस झाले हो. लोक काय म्हणतील याचा विचार. ती घरामध्ये आले. मुलांना आनंद झाला की आई घरात आली, काहीतरी आईनं आणलं असेल. मुलं धावतच आले आईजवळ आणि आईला विचारलं, आई काय आणलं ग आमच्यासाठी. मातीनं त्या ढसा ढसा रडावं. घरात अन्न नाही, कोणाकडे जाणार, अशी परिस्थिती. आणि मग 4 वर्षाचा मुलगा होता, त्याला ताप आला. तिने मिठाच्या पट्ट्या, मिठाचं पाणी केलं, पट्ट्या त्याच्या डोक्यावरती ठेवल्या, पण ताप कमी होत नव्हता. असं करता करता दुसरा दिवस निघाला. मुलगा बेशुद्ध पडला. एवढा ताप त्याला, काय करणार. पैसेच नाहीत ना जवळ. शेवटी तिची मुलगी होती, मुलगी 2 वर्षाची होती. काय त्याला फार कळत नव्हतं. तिने आईला प्रश्न विचारला, आई तुला एक विचारू का ग. आई म्हटली, विचार ना. आई दादाला ताप आला का ग. हो ग दादाला ताप आला. आई एक विचारू. अगं आई आपला दादा मरल का ग. आई म्हटली, अगं बेडे असं काय विचारतेस. अगं आई जर आपला दादा मेला ना तर लोक आपल्याला भाकरी आणतील, भाकरी. काय म्हटली, लोक भाकरी आणतील. विचार करा. मला सांगा, दारू संपली का दारू पिणारे संपले हो. कोण संपलं. पिणारे गेले. दारू कायम आहे. म्हणून जीवनात कधी व्यसन करू नका. दारूचं करू नका, कोणत्याच प्रकारचं करू नका. मुलींनो तुमचं सांगायला मला वेळ नाही. लक्षात, वेळ संपली. जेवढं मी कीर्तनाचं चिंतन तुम्हाला सांगितलं, यातली एक गोष्ट जरी तुम्ही जीवनामध्ये उतरवली तरी तुमचं जीवनाचं कल्याण झालं आणि मी समजेल माझं कीर्तन सफल झालं. आलं लक्षात. अधिक काही आता बोलणार नाही. खूप सुंदर साथ आजच्या कीर्तनासाठी आमची महाराज मंडळींनी या ठिकाणी दिली. उत्कृष्ट मृदंग वादक, सुंदर हार्मोनियम, विनेकरी बाबा, चोपदार बाबा आणि तुम्ही श्रोत्यांनी सुद्धा खूप छान चिंतन हे माझं ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. आणि याच ठिकाणी शिवराय राम ज्ञानेश्वर हरी